नमस्कार मित्रांनो, मी विजय शिंदे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज पालखी निमित्त ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येणार आहे. तर आज तुकाराम महाराजची पालखी होती. तुम्ही बघू शकता इथं किती प्रचंड प्रमाणे एवढी आलेत, वारकरी आलेत बघा. आम्ही लय लांबून आलोय, खास पालखीसाठीच आलोय. तुम्ही बघू शकता इथं. अरे सॉरी दाखव जरा कॅमेरा. आपण वारी का करतो हे सांगा. आपण वारी का करतो? म्हणजे पूर्वी आपण मनुष्याच्या जन्माला आलोय तर काहीतरी साध्य सादर करून पुढे जायचे. ह्या जन्म जर साध्य नाही झालं तर काय नाही, अर्थ जन्म जातो. बरोबर आहे. बाकी काय नाही, साधा शब्द नाही तर पुढची घन अवस्था आहे, पण ते कळणारा नाही. बरोबर आहे. तुझा रे आधार मला, तोच रे पाठी राखा, तोच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा. घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम होटी, सदा रहो राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी माऊली. चला माऊली माऊली. हे वारी म्हणजे नेमकं काय? वारी म्हणजे आत्म्याचा आनंद, परमेश्वरला मारलेले मिठी. वारी म्हणजे माऊलींची माया. वारी म्हणजे तुकोबांची गाथा. वारी म्हणजे जन्म फेडण्याची मुक्ती. आणि वारी म्हणजे मोक्ष. हे वारी आषाढी आणि कार्तिक महिन्याचे शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. वारी करण्याची परंपरा साधारण 800 वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानलेले आहे. पालखी कुणी सुरू केली तर जाणून घेऊया. तर 1685 मध्ये संत तुकारामांचे धाकटे पुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करून दिली, कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता. त्यांनी तुकारामांच्या पायांची पादुका ठेवल्या आणि दिंडीसह आळंदीला गेले. आणि त्यात पालखीत संत ज्ञानेश्वरांची पण पादुका ठेवली. असं वाटतंय की आम्हाला दरवर्षी आम्ही येतो आणि आम्ही दरवर्षी आम्हाला 16 बघायला होतो. असं आम्हाला गजरात आम्ही चालतो की कुठल्याच गोष्टी अडचणीत आम्हाला येत नाही त्या. आणि ज्या वेळेला माऊली तुकाराम महाराज असतात त्यावेळेला आम्हाला कुठली अडचण आली नाही. आणि जे गावकरी आहेत ते आम्हाला कुठल्याच प्रत्येक गोष्टीला सहकार्य करतात.
काय मेसेज देणार तुम्ही, संदेश काय देणार आमच्या जे बघणार आहे तुमच्या युट्यूबला? सगळ्यांचं चांगलं हो, पाऊस पाणी भरपूर हो, पीक पाणी चांगलं पिको, भक्त असेच वारकरी असे सगळे सदैव धावून जाऊन तुमच्यासारखे असे वारकरी सेवा करू वारकऱ्यांची, हेच आमचं परमेश्वराला सांगणं आहे. सगळे सुखी राहू. बघा आज वारी आहे तुकाराम महाराजांची. तर तुम्ही बघू शकतात किती मोठा जनसमुदाय इथं जमलेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी वारी जी असेल ती पंढरपुराची वारी, आणि पंढरपूरच्या भेटीसाठी जाणारे लाखो भाविक इथं आपल्याला दिसून येत आहेत. आणि तुकाराम महाराजांची पालखी थोड्याच वेळात आता इथं हडपसरला या ठिकाणी येईल. आपण बघू शकतात की पालखी थांबण्याचा सभा मंडप तयार केलेला आहे. पुढे रामकृष्ण हरी. आम्ही दिव आळंदीच्या मधनं पिंपळगुरव गाव आहे आमचं भाविकांचं, आणि ही आनंदाची वारी आहे पांडुरंगाची. हा जगातील सोहळा नाहीये जसा इथला सोहळा आहे पांडुरंगाचा, इथल्या रुक्माईचा पुऱ्या जगामध्ये ईश्वरमध्ये नाहीये. त्याकरता हे भाविक आज पांडुरंगाच्या भेटी करताना आतुरतेने वाट बघून चाललेले पायी वारीला, आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा विठोबांचं आणि रुक्मिणीचं दर्शन करण्याकरता पायवारी पंढरपूरची करत आहोत. माझ्या वाऱ्या 32वी माझी वारी आहे. 32वी बघा, 32वी वारी आहे यांची. जीवनामध्ये माझी 32वी वारी आहे. माझं वय आहे 53. हा, तर आता सध्या माझी वारी 32वी वारी आहे माझी पांडुरंगाची. ठीक आहे, धन्यवाद, मनापासून आभार. सगळी सोय करून ठेवली आहे खाण्या पाण्याची एकदम. तुम्ही पाहू शकता एक प्रचंड प्रमाणे गर्दी आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणपती कोल्हापूरवरून वारीला पाहण्यासाठी आलो आहे. तर आता पाहू शकता तुम्ही हडपसरमध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी आलेली आहे. खूप अशी गर्दी आहे, दरवर्षी या वारीला खूप अशी गर्दी असते. महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी अशी दोन पालख्या हडपसरमधून मंडळी पोलीस मित्र थोड्या वेळात दाखवणार आहे. पाहू शकता इकडं साहेब आपले वारकरी संप्रदाय झालेला आहे. वारीचा आनंद सर्वजण घेत आहे. प्रत्येक जणांचा आनंदाने या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे.
वारकरींची संघ सोबत सिद्धलिंग आमचा. हे बघा वाघोलीचे मित्र वाघोलीवरून आलेत, खूप दुरून आले त्यांनी. माऊली माऊली चला. बाजार भरलेला आहे. कोणतीही एक वस्तू फक्त 100 रुपये. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. विठ्ठल विठ्ठल